स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। होळी पौर्णिमा झाली, धुलीवंदन झाले, सगळ्यांनी सगळं साजरे केले। आता आहे आपली 17 तारखेला, माझ्या मते 17 तारखेला सोमवारी संकष्टी चतुर्थी येत आहे आणि संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तो 9:08 आहे। म्हणजे जे कोणी उपवास धरतात त्यांनी 9:08 उपवास सोडायचा आहे। संकष्टी चतुर्थी 17 मार्च रोजी आहे आणि 9:02 उपवास सोडायचा असेल, हे तुम्हाला समजलं असेल। आता आपण या दिवशी करण्याचे छोटे छोटे मात्र प्रभावशाली उपाय बघूया। उपाय म्हणा, सेवा म्हणा, दोन्हीतलं काहीही म्हणा चालू शकतं। सेवा करा किंवा उपाय करा। आता गणपती बाप्पाची सेवा म्हटलं की आपल्याला फक्त चतुर्थी आठवते। खरं तर असं नाहीये। गणपती बाप्पा हा प्रथम वक्रतुंड म्हणजे प्रथम पूजनीय आहे आणि त्यामुळं आपल्याला रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये गणपतीचे नामस्मरण, गणपतीची पूजा अर्चना ही केली पाहिजे। तुमच्या इथे मी नेहमी सांगते, गणपती मंदिर असेल तर अवश्य रोज गणपतीच्या दर्शनानेच दिवसाची सुरुवात करत जा। नाहीतर किमान घरातल्या गणपतीला नमस्कार करून आशीर्वाद घेऊन जात जा। गुरूंचा आशीर्वाद, गणपती बाप्पाचा आशीर्वाद, कुलदेवीचा आशीर्वाद, लक्ष्मीचा आशीर्वाद, महादेवाचा आशीर्वाद, या सगळ्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे असणे हे अत्यंत जास्त महत्त्वाचे आहे। आता चतुर्थी दिवशी काय काय करायचं आहे थोडक्यात बघूया। चतुर्थी दिवशी सकाळी सगळ्यांनी लवकर उठावे आणि सोमवार आहे त्यामुळे डोक्यावरून ज्यांना स्नान करायचं आहे, महिलांना खास करून, त्यांनी या दिवशी डोक्यावरून स्नान करावे आणि सगळी काही पूजा अर्चा म्हणजे देवघर साफ करणं असेल, उंबरा साफ करणं असेल, दरवाजा पुसणं असेल, तुळशीला पाणी घालणं, हे सगळं आपलं काम झालं, दिनचर्या सगळी झाली, मुलांचे डबे झाले, सगळं झालं की व्यवस्थित निवांत एक लाल रंगाचं आसन जर तुमच्याकडे असेल तर लाल रंगाचं आसन घेऊन अंगामध्ये लाल वस्त्र परिधान करून तुम्हाला पूजेला बसायचं आहे। आता पूजेला बसलात तुम्ही की सगळ्यात आधी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे गणपतीचं। ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करतच पूजेला सुरुवात करायची आहे। सगळ्या देवी देवतांची व्यवस्थित पूजा करून घ्या। गणपती बाप्पाची मूर्ती थोड्या वेळ बाजूला ठेवा। सगळ्यांची पूजा अर्चा करून झाली की मग गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ तांबणामध्ये घ्या। खाली थोड्या रंगीत अक्षता ठेवा। त्याच्यावर आपल्या घराची गणपती बाप्पांची मूर्ती असते ती ठेवा। गणपती बाप्पाची मूर्ती पितळी किंवा चांदीची असावी। इतर कोणत्याही धातूची मूर्ती देवघरामध्ये ठेवू नये, एकतर पितळेची किंवा चांदीची असावी। तर आता हे झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। 21 वेळा पाण्याने अभिषेक चमच्याने घालत ओम गम गणपते नमःचा मंत्र जप तुम्हाला चालू ठेवायचा आहे। किंवा तुम्हाला जर म्हणता येत असेल अथर्वशीर्ष तर अथर्वशीर्षाचा पाठ करायचा आहे। ते झाल्यावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पंचामृत कसं करावं तर थोडंसं कोमट दूध घ्यावं। ना गार घ्यायचं ना गरम घ्यायचं। जास्त गरम घेतलं तर नासतं आणि गार घेतलं फ्रीजमधलं तर पंचामृत तयारच होत नाही। म्हणून कोमट दूध घ्यावं। त्यामध्ये अर्धा भांडं जर घेतलं तर 1 चमचा साखर, अर्धा चमचा तूप, त्याचप्रमाणे अर्धा चमचा मध आणि दही या सगळ्या गोष्टी घालून घ्याव्यात आणि त्यानंतर हे चांगलं हलवून हे पंचामृत तयार झालं। 21 वेळा पंचामृताने गणपतीला अभिषेक घालायचा। पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा। गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची। जिथे तुमचं गणपतीचं आसन आहे म्हणजे आपल्या देवघरात जिथं जागा आहे गणपतीची, तिथे तुम्हाला थोडेसे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत, रंगीतच लाल पिवळे अक्षता, अखंड अक्षता ठेवायचे आहेत। त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची। त्यानंतर चतुर्थीला न चुकता गणपती बाप्पाला तुम्हाला जानवं घालायचं आहे। उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला अशा पद्धतीनं जानवं घालायचं आहे। जानवं घालून झालं की गेजमाळ। आता गेजमाळ खरं बऱ्याच जणांना माहित नाहीये, मला दिसली तर इथं फोटो लावते। कापसाचं जे गेज वस्त्र असं आपण हळदी कुंकू लावून तयार करतो, असं हळदी कुंकवाचं छोट्या मूर्तीला 5 फुलांचं गेज वस्त्र तयार करून घ्यावं आणि ते गेज वस्त्र गणपतीला व्हावं। त्यानंतर गणपतीला त्याआधी आपल्याला गणपतीला लाल कुंकू ओलं करायचं, असं हातावर घ्यायचं किंवा ताटलीत घ्यायचं, ओलं करायचं
आणि अशा पद्धतीनं व्हायचं, म्हणजे या बोटाने गणपतीला लावायचं, त्याच्यावर अक्षता लावायच्या आणि लाल फूल आणि 21 दुर्वा व्हायच्या। आता यानंतर उपाय काय करायचा, तर 21 लाल अक्षता तुम्हाला डाव्या हातात घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला मूठ झाकायचे, त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे। इदम अक्षतम गणपते नमः, इदम अक्षतम गणपते नमः, इदम अक्षतम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुमच्या मनातल्या इच्छा बोलायच्या आहेत, कुठल्या ज्या काही इच्छा असतील, लहान मोठ्या काय असतील मुलांसंदर्भातल्या, त्या इच्छा बोलायच्या आहेत आणि त्या अक्षता गणपती बाप्पाला थोड्याशा शेजारी वेगळ्या बाजूला व्हायच्या आहेत टच करून, आणि त्या अक्षतानंतर एखाद्या सुरक्षित जागेवर जपून ठेवायच्या। यानं खूप तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, धनलाभ होईल आणि सुख समृद्धी ऐश्वर्य लाभेल। त्यानंतर तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगते। आता 21 दुर्वा आपण वाहिल्यात, अजून 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची। आपले जे लहान मुलं असतील, 2 असतील 1 असतील, त्यांना शेजारी बसवायचं आणि अथर्व शीर्ष म्हणायचं। त्या मुलांच्या हातामध्ये त्या दुर्वा द्यायच्या। 2 मुलं असतील, 2 मुलांच्या हातात 2 जुड्या द्या। 1 मूल असेल, एकाच्या हातात द्या। मुलं ऐकणारी नसतील, तुमच्या हातात द्या आणि ती दुर्वांची जुडी हातात घेऊन अथर्व शीर्षाचा 11 वेळा तुम्हाला पाठ करायचा आहे। खरं तर थोडी अवघड वाटते ही सेवा, 11 वेळा पाठ करणं थोडंसं अवघड जातं, पण प्रयत्न करा। तुमच्या मुलांच्या सुखासाठी जर करू शकत असाल, जर तुम्ही ऑफिशियल नसाल, घरात असाल, हाऊसवाईफ असाल, तर तुम्हाला नक्की वेळ मिळेल। आणि ज्यांना वेळ नाहीये त्यांनी किमान एकदा म्हणा आणि मुलांच्या हस्तेच त्या दुर्वा गणपती बाप्पाला वाहा। आणि मुलांनी नाही वाहिल्या तर तुम्ही वाहा मुलांकडून, काही हरकत नाहीये। त्या गणपती बाप्पाला वाहिलेल्या दुर्वा मुलांच्या दप्तरामध्ये किंवा कंपासामध्ये, म्हणजे शिक्षकांना दिसू नये असं, तर काही शिक्षक ओरडतात, एखादी दप्तरात ठेवा किंवा सरळ मुलं जिथं घरात अभ्यासाला बसतात तिथं त्यांच्या इथं ठेवा। 1-2 तिजोरीत ठेवा, 1-2 पर्समध्ये ठेवा। अशा पद्धतीने त्या दुर्वांचा उपाय सुद्धा तुम्हाला मुलांसाठी खास आईने करायचा आहे। आता अजून 1-2 उपाय सांगते की तुम्हाला संकष्टी चतुर्थी दिवशी कापूर घ्यायचा आहे। कापरासोबत तुम्हाला पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी 5 चिमूट घ्यायची आहे। 5 लवंगा, 5 वेलदोडे तुम्हाला घ्यायचे आहेत। हे सगळ्या वस्तू तुम्हाला एका पंटीमध्ये एकत्र जाळून गणपतीला ह्याचा म्हणजे आपण नाही का धूर असा देतो, गणपतीला असा धूर द्यायचा आहे आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि ही जी धुनी आहे ती सगळ्या घरभर घंटा वाजवत फिरवायची आहे। या उपायाने सुद्धा घरामध्ये सकारात्मकता येते, पवित्रता येते, शुद्धता येते, घरामधली इडापिडा टळते आणि घरामध्ये सुंदर असे वातावरण निर्माण होते। त्यानंतर माझ्या आवडीचा उपाय जो मी नेहमी करते, सध्या नाही केलेला कारण मला तशी जागाच आढळली नाहीये, दुर्वांचा उपाय जो जमिनीवर उगवलेल्या दुर्वा असतात, माहितीये मला, मी ही प्रत्येक चतुर्थीला सांगते, पण नसाल करत तर करून बघा, कारण मी हा नेहमी सांगते, ह्याचा अर्थ ह्याचा उपयोग खरंच चांगला आहे। जमिनीवर उगवलेल्या 2 दुर्वांची एकमेकाला गाठ बांधायची, दुर्वा तोडायच्या नाही। गाठ बांधताना तुमची इच्छा बोलायची, एकच गाठ मारायची आणि इच्छा बोलायची, तोडायच्या नाहीत। हा उपाय प्रत्येक चतुर्थीला असा 21 चतुर्थी करायचा आहे, याचे सुद्धा खूप छान रिझल्ट तुम्हाला येतील। या दिवशी गणपतीला नारळ, खडीसाखर, लाल फूल हे घेऊन जर तुम्ही गेलात आणि गणपतीला नमस्कार केलात तर तुम्हाला आपोआपच आयुष्यामध्ये धन समृद्धी काय जे हवं असेल ते तुम्हाला प्राप्त होईल। गणेश स्तोत्र या दिवशी म्हणा। त्याचप्रमाणे गणपती मंदिरात गेलात तर मोदक घेऊनच जावा। मोदक घ्या, मोतीचूरचे लाडू घ्या, पेढ्याचे मोदक घ्या, घरगुती केलेले मोदक घ्या, नसेल तुम्हाला काही जमत 11 गुळाचे खडे घ्या, ते गणपतीला वाहा। शेंदुराची एखादी पुडी, दुर्वा, लाल फूल, जे जे गणपतीला आवडतं ते त्या दिवशी गणपती बाप्पाला द्या। गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये बसून मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा एक 10 मिनिटं छान शांत बसून जप करा। त्यानंतर गणपती स्तोत्र, संकटनाशन स्तोत्र म्हणा। ज्यांना कर्ज आहे, खूप कर्ज आहे, त्यांनी गणपती ऋणमोचन स्तोत्र या दिवशीपासून कायमस्वरूपी म्हणायला सुरुवात करा। तुमच्यावरचे कितीही मोठे कर्ज असेल तरी गणपती ऋणमोचन स्तोत्र जर तुम्ही रोज पठण केले तर तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल की तुम्ही कर्जमुक्त व्हायला लागलेला आहात। तर हे जे लहान लहान उपाय आहेत, ज्योतिषशास्त्रीय म्हणा किंवा धार्मिक उपाय आहेत, ते उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कुठला तोटा होणार नाही। एक वेळ नफा नाही ना झाला, काही फायदा नाही ना झाला, तुमच्या हातून सेवा घडेल। मात्र असे कोणत्याही आपले उपाय किंवा सेवा नसतात ज्यामुळे कुणाचे नुकसान होईल, कुणाचा तोटा होईल। आपण आपल्या चॅनलवर कधीही दावा करत नाही की 24 तासात, 4 तासात, 3 तासात काही मिळेल।
तर कष्ट आणि कर्म याच्या साहाय्याने आणि कुठलाही उपाय असेल तर 21 किंवा 43 दिवस केल्याने त्याचे फळ मिळते हे मात्र मी तुम्हाला निश्चित सांगते। मात्र अशा व्हिडिओंना किंवा अशा अफवांना कधीही फसू नका की 24 तासात चमत्कार, 3 तासात चमत्कार, कुणी लोटांगण घालेल, कुणी तळवे चाटेल, अशा व्हिडिओजला कृपया बळी पडू नका। कारण अशा व्हिडिओमुळे काय होतं, आमच्यासारखे सात्विक व्हिडिओ करणारी जी लोक आहेत त्यांच्या व्हिडिओकडे दुर्लक्ष होते आणि असे क्लिक बेल्ट लावल्यामुळे असे व्हिडिओ क्लिक केले जातात आणि हे पूर्णतः चुकीचे आहे। कुठल्याही सेवेचा किंवा कुठल्याही उपायांचा रिझल्ट कधीही 3 तासात किंवा 24 तासात मिळत नाही, तर तो 21 दिवस, 43 दिवस किंवा बाबा पारायण, तुम्ही 3 पारायण, 12 पारायण, 21 पारायण असं केल्यानंतर तुम्हाला थोडा थोडा रिझल्ट दिसू लागतो। त्यामुळे उपाय करताना श्रद्धा, भक्ती ठेवा आणि जर तुम्हाला पटत नसतील तर करू नका। असं काही नाही की तुम्ही हे केलंच पाहिजे। भगवंत फक्त भावनेला आणि भक्तीला भुकेलेला आहे। तुम्ही मनापासून जी काही भक्ती कराल ती भगवंताच्या चरणी अर्पण करा। तुम्ही रोज फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा, मात्र इतक्या आतुरतेने हाक मारा की महाराज तुमच्यापर्यंत येणार म्हणजे येणार। हे मलाही माहिती आहे, कारण बऱ्याच वेळा माझ्या सुद्धा स्वतःच्या सेवेमध्ये खंड पडतो। मनस्थिती नीट नसते, तब्येत नीट नसते, वेळ नसते, मात्र मनातून, हृदयातून महाराजांची आठवण कायम असते आणि त्यामुळे महाराज कायम साथ देतात। त्यामुळे नसेल वेळ तर फक्त मनापासून हाक मारा। असं काहीच नाहीये, कुठंही असं नाहीये की तासनतास बसून सेवा करा किंवा तासनतास बसून पूजा करा, खूप नटवा, सजवा। हे देवाला यातलं काहीच नको असतं। देव काय मागतो मला सांगा? दुसऱ्या दिवशी आपण ही सगळी फुलं उचलतो आणि निर्माल्यात टाकतो, प्रसाद उचलतो, आपण खातो, मग आपल्याकडून देव काय घेतो? कारण देवानंच आपल्याला हे सगळं दिलेलं म्हणून म्हटल्यावर आपण देवाला काही देणारे कोण? फक्त या असतात आपल्या भावना, आपली भक्ती आणि आपली हौस असते, देवाविषयी कृतज्ञता असते, म्हणून आपण हे सगळं करत असतो। आपला प्रयत्न असतो की देवाने आपल्याला इतकं सगळं दिलंय, मग आपणही देवासाठी थोडं काहीतरी करावं। आणि हीच भावना म्हणजे देवांना सुद्धा, महाराजांना सुद्धा खूप आवडते की माझा भक्त माझी भक्ती तर करतो, शिवाय त्याचे कर्म साफ ठेवतो, लोकांना मदत करतो, कोणाची निंदा करत नाही, नालस्ती करत नाही, कुणाला नावे ठेवत नाही, कुणाचं मन दुखवत नाही। अशी भक्त देवाच्या खूप जवळचे असतात। त्यामुळे लक्षात ठेवा की कायम आपले कर्म चांगले ठेवा, कष्टावर विश्वास ठेवा, त्याबरोबर नशिबाचे जोड देण्यासाठी हे उपाय आणि सेवा करत चला। तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।